गाडी मालक चालक इकडे लक्ष द्या। काल समालोचक संघटना असेल, झेंडा पंच संघटना असेल, सुट्टी मेकर संघटना असेल, त्याचबरोबर बैलगाडी मालक चालक काही घटक या ठिकाणी त्यांनी येऊन आयोजकांच्या मध्ये एका आयोजकांनी या ठिकाणी डिक्लेअर केलेलं होतं की जोपर्यंत आबा आपल्या अध्यक्ष पदावर पूर्ववत होत नाहीत तोपर्यंत आयोजक म्हणले की आम्ही आयोजित केलेलं मैदान घेणार नाही। झेंडा पंच समालोचक सुट्टी मेकर म्हणले आम्ही मैदानाला जाणार नाही। परंतु आबानी या ठिकाणी सर्व समालोचक असतील, झेंडा पंच असतील, सुट्टी मेकर असतील किंवा बैलगाडी मालक आयोजक असतील, त्यांना या ठिकाणी आता आपण यूट्यूबला बाईट पाहतच असाल, त्यांनी या ठिकाणी सगळ्यांना एक संदेश दिलेला आहे की इथून पुढे जी मैदान आयोजित आहेत ते आयोजकांनी आयोजित केलेली मैदानं बैलगाडी मालक केंद्रबिंदू मानून आयोजित केलेली आहे। आयोजक मैदान घेत असताना आयोजक आणि त्या ठिकाणची असलेली तालुका कमिटी ही त्या ठिकाणी निकाल द्यायला सक्षम आहे। त्यामुळं इथून पुढची जी आयोजित मैदान आहेत ती सगळी मैदानं ज्या त्या तारखेला जाहीर झालेली आहेत ती त्या त्या तारखेला होणार आणि त्या मैदानासाठी समालोचक असतील, झेंडा पंच असतील, सुट्टी मेकर असतील, चालक असतील, लाईव्ह वाले असतील, हे सगळ्यांनी उपस्थित राहून ते मैदान यशस्वीपणे पार पाडायचं अशी सूचना आबांनी आता यूट्यूबच्या माध्यमातून दिलेली आहे। आणि त्या पद्धतीनं समालोचक संघटना असेल, झेंडा पंच असतील, सुट्टी मेकर असतील, यूट्यूबर्स असतील आणि मंडपवाले असतील, हे सर्व या ठिकाणी कार्यरत राहतील अशी आबांनी सगळ्यांना सूचना दिलेली आहे। आणि त्या पद्धतीनं आम्ही सर्व समालोचक मंडळी, झेंडा पंच, सुट्टी मेकर प्रत्येक मैदानाला उपस्थित असू। ज्या ठिकाणी ज्या झेंडा पंचांना बोलवलेलं आहे, ज्या समालोचकांना बोलवलेलं आहे ते समालोचक, झेंडा पंच त्या मैदानासाठी उपलब्ध असतील। आणि बैलगाडी मालक आपण लक्षात घ्या, आयोजक आणि तालुका कमिटी यांच्याकडून मिळालेले निर्णय हे अंतिम असतील याची नोंद बैलगाडी मालकाने घ्यायची आहे। अशा सूचना आहेत, ह्या सूचना या ठिकाणी तुमच्या समोर मांडल्या। मनापासून धन्यवाद।